कृष्णाईच्या लेकी मालिकेमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळत आहे. आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता मातोश्री कृष्णाईच्या खानावळीमध्ये आलेले असतात. तिथे इंदुराणी आणि कृष्णाचा वाद सोडवण्यासाठी मातोश्रींना बोलावलेलं असतं आणि आता मातोश्रीची गाडी पंक्चर झाल्यामुळे तिने शंकरला दुसरी गाडी घेऊन बोलवलेलं असतं. शंकर मात्र गौरीलाच तिच्याच घरी घेऊन आलेला असतो. आता मात्र शंकरला पंचायत पडते की नेमकं गौरी आणि मातोश्रींचं काय होणार आणि तेच झालेलं असतं. मातोश्री आणि गौरीचा आता आमना-सामना झालेला असतो. गौरी जेव्हा मातोश्रीला घरात बघते तेव्हा ती विचारते की मातोश्री तुमचं माझ्या घरात काय काम आहे? त्यानंतर मातोश्री म्हणते की मी इथं न्याय करायला आलेली आहे. गौरी म्हणते की न्याय करायला कायदा अजून जिवंत आहे आणि आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमच्यासारख्या लुटारू सावकारांची काय बी गरज नाही. तुमच्यासारखे आम्ही कष्टानं जीवन जगणारी माणसं आहोत आणि तुम्ही दुसऱ्याच्या पैशावर व्याजाबट्ट्यावर श्रीमंत झालेल्या आहात आणि स्वतः असं रुबाबात चालावं यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला गुंड बनवलं. शंकरबद्दलचे अपशब्द ऐकून मात्र मातोश्री प्रचंड चिडतात आणि त्यांनी गौरीच्या गालामध्ये सनकने एक थोबाडीत मारलेली असते. गौरीला आता काय बोलावं हेच समजत नसतं आणि शंकरला तर हे सर्व पाहून खूप मोठा धक्का बसतोय. आता गौरी मातोश्रीवरच कोणता गुन्हा दाखल करणार हे पाहणं रंजक ठरेल.